लैंगिक छळ प्रकरणी म्हापसा सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर संशयित पत्रकार रुपेश सामंत यानं वकिलामार्फत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती। या प्रकरणाची सुनावणी गुरुवारी पूर्ण झाली असून येत्या शुक्रवारी न्यायालय निवाडा देण्याची शक्यता आहे। शुक्रवारी होणाऱ्या या सुनावणीवेळी संशयित रुपेशला हजर राहण्याचा आदेश उच्च न्यायालयानं दिलाय। आता गेल्या 2 महिन्यापासून पोलिसांच्या हातावर तुरी देणारा रुपेश शुक्रवारी उच्च न्यायालयात हजर राहणार का याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत। दरम्यान पोलिसांनी रुपेश याची स्विफ्ट कार 20 ऑक्टोबर रोजी जप्त केली होती। गुरुवारी पहाटे त्याची दुसरी डस्टर कारही जप्त करण्यात आले। रुपेशने केलेला अटकपूर्व जामीन अर्ज म्हापशाच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात फेटाळला होता। त्यावेळी सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी रुपेशने केलेला गुन्हा गंभीर असल्याची टिप्पणी केली होती। अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या या निवाड्याला रुपेशने उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं। या आव्हान अर्जावर गुरुवारी सुनावणी झाली। सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यापासून पोलीस रुपेशचा कसून शोध घेतायत। त्याच्या विरोधात लुकआउट नोटीसही जारी केली आहे। रुपेशवर 6 सहकारी महिला पत्रकारांचा लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप आहे। असं म्हणतात की कानून के हात लंबे होते हैं, पण गोवा पोलिसांचे लंबे हात अजून रुपेशपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत। गेल्या 2 महिन्यापासून तो पोलिसांना हूल देतोय। एका सामान्य संशयितानं त्याला शोधणाऱ्या पोलिसांच्या तोंडाला फेस आणलाय। सामान्य संशयिताला पकडू न शकणारे पोलीस अट्टल गुन्हेगार अथवा दहशतवाद्यांपासून जनतेचे रक्षण करण्यास किती सक्षम आहे हेच या प्रकरणातून समोर आलंय। त्याचबरोबर रुपेश नेमका कुठे आहे हाही प्रश्न उपस्थित होतोय। रुपेश गोव्यात आहे की गोव्याबाहेर आणि रुपेशला कोण मदत करतोय असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत। पोलिसांचं एक पथक रुपेशला शोधण्यासाठी मुंबईलाही गेलं होतं, मात्र त्यांना हात हलवत पुन्हा परतावं लागलं। अशा परिस्थितीत आता गृहमंत्री काय भूमिका घेते हे पाहावं लागेल। दरम्यान रुपेशला अटक करण्यासाठी गोवा पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली आहे। त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं एक पथक परराज्यात रवाना झालंय। दरम्यान रुपेशची मारुती स्विफ्ट कार 20 ऑक्टोबर रोजी ताळगाव येथील एका महिलेच्या घराजवळून पोलिसांनी जप्त केली होती। गुरुवारी त्याची दुसरी डस्टर कार पोलिसांनी जप्त केली। लाल स्विफ्ट कार अलीकडे रुपेश वापरत नव्हता, त्याऐवजी अलिशान डस्टर कार तो वापरत होता। आता ती कार रुपेशच्या एका मैत्रिणीच्या घराजवळून जप्त करण्यात आली आहे।